बाबा, या चेकवर सही करा ना. मला पैशाची खूप गरज आहे. सुधीरच्या शाळेची फीस भरायची आहे. अभय खूप गडबडीत म्हणाला. तेव्हा राकेशराव म्हणाले, हो हो करतो हां अभय. अगोदर मला माझा चष्मा तर शोधू देत. माहीत नाही किती रक्कम काढणार आहेस. असं बोलत राकेशराव त्यांचा चष्मा शोधत होते. अभय परत ओरडला, काय बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? मी 15,000 रुपये काढत आहे आणि ते सुद्धा एका महिन्यानंतर मी तुम्हाला परत करेल. मी तुमच्या अकाउंटमधून 15 लाख काढणार नाही आहे. तेव्हा त्यांची सून स्वरूपा स्वयंपाकघरातून बाहेर आली. ती म्हणाली, काय आहे हे तुमचं बाबा दररोजचंच? तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास नाही का? राकेशराव यांना थोडं अपमानास्पद वाटलं. त्यामुळे त्यांनी काहीच विचार न करता चेकवर सही केली. चष्मा नव्हता त्यामुळे त्यांना व्यवस्थित दिसत नव्हतं. त्यांनी त्यांच्या मुलावर अभयवर विश्वास ठेवून सही केली होती. त्यानंतर अभय कामावर निघून गेला आणि राकेशराव न्यूजपेपर वाचत होते. तेव्हा त्यांची सून स्वरूपा म्हणाली, बाबा, तुम्ही तुमची रूम झाडून घ्या. माझी कंबर दुखते. एवढं काम मला होत नाही हल्ली. तेव्हा राकेशराव न्यूजपेपर बाजूला ठेवतात आणि रूम झाडून काढतात. कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासाठी जातात. तेव्हा राकेशराव यांना त्यांचा चष्मा डस्टबिनमध्ये अंधक दिसत होता. तेव्हा राकेशरावांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, माझा चष्मा इथे कसं काय आला? कोणी टाकलं असेल? राकेशरावांनी चष्मा घेतला आणि स्वच्छ करत होते. परंतु त्यांनी कोणाला काहीच विचारलं नाही आणि बडबडसुद्धा केली नाही. ते शांत होते. असंच काही दिवस निघून गेले. एके दिवशी राकेशराव त्यांच्या मुलाला म्हणाले, अभय, आता तुझ्या आईचं वर्षश्राद्ध येत आहे. त्यामुळे आपल्याला काही लोकांना जेवण्यासाठी आमंत्रण द्यावं लागेल. आपल्याला अन्नदान करायचं आहे. मी चेक भरला आहे, तू 15,000 रुपये काढून आण. राकेशरावांनी चेक दिला. तेव्हा अभय काहीच न बोलता चेक घेऊन निघून गेला. संध्याकाळी अभय ऑफिसमधून परत आला. फ्रेश होऊन त्याने जेवण केलं. त्यानंतर त्याच्या रूममध्ये जाऊन आराम करत होता. तेवढ्यात राकेशराव त्यांच्या रूममध्ये जात होते. तेव्हा त्यांच्या सुनेने स्वरूपाने दरवाजा बंद केला. ते पाहून राकेशराव परत त्यांच्या रूममध्ये निघून आले. सकाळी झोपेतून उठल्यानंतर ते अभयला म्हणाले, अभय, ते 15,000 रुपये मला दे, कारण तुझ्या आईचं वर्षश्राद्ध करण्यासाठी मला किराणा सामान आणायचं आहे आणि ब्राह्मणांना दक्षिणा पण द्यावी लागेल. तेव्हा अभय म्हणाला, बाबा, मला काल खूप काम होतं म्हणून मी पैसे आणले नाहीत. आज नक्की घेऊन येईल. अभयने कारण सांगितलं आणि तो ऑफिसमध्ये निघून गेला. काही दिवस तो असंच त्याच्या वडिलांना काही ना काही कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. अभयचे असे वागणे पाहून राकेशराव वैतागून स्वतः बँकेत ऑटो रिक्षाने गेले. जेव्हा राकेशराव यांनी बँकेत चेक दिला तेव्हा त्यांना समजलं त्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा नाही. परंतु त्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये होते आणि त्या पैशांचं व्याज आणि त्यांची पेन्शन सुद्धा त्यातच प्रत्येक महिन्यात जमा होत होती. जेव्हा त्यांना हे सर्व समजलं तेव्हा त्यांना धक्का बसला. अक्षरशः त्यांचं डोकं सुन्न झालं. नंतर ते 1 ग्लास पाणी पिऊन थोडा वेळ तिथेच बसले. नंतर थोडी हिंमत करून ते काउंटरवर गेले. तिथे चौकशी केली. त्यांच्या खात्यातील पैसे कधी आणि कोणी काढले आहेत. बँकेतील लेखापाल राकेशराव यांच्या ओळखीचा होता. त्यामुळे त्याने त्यांना सांगितलं, या तारखेला एवढी रक्कम काढली आहे. त्या चेकवर तुमची सही होती म्हणून आम्ही ती रक्कम दिली आणि तुमच्याच मुलाने अभयने ती रक्कम त्याच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली आहे. हे सर्व ऐकल्यानंतर राकेशराव यांचे हात थरथरत होते आणि एकाकी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ते विचार करत होते, अशा चेकवर मी कधी आणि कुठे सही केली आहे? जेव्हा त्यांनी त्यांच्या विचारक्षमतेवर जोर दिला तेव्हा त्यांना समजलं, त्या दिवशी चष्मा न घालता अभयने एका चेकवरती सही करून घेतली होती. चेकवर लिहिलेली रक्कम राकेशराव यांना चष्मा नसल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हती. तेव्हा त्यांना समजलं, स्वरूपा आणि अभयने आपल्याला फसवलं आहे आणि बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली आहे. या पैशामुळे राकेशराव स्वाभिमानाने तर जगत होते. आता त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांच्या मुलाने आणि सुनेने आपली एवढी मोठी फसवणूक कशी काय केली? ज्या रक्तावर मला विश्वास होता त्यानेच आज माझा विश्वासघात केला आहे. राकेशराव आता पूर्णपणे हादरून गेले होते. परंतु खूप प्रयत्न करून त्यांनी स्वतःची समजूत काढली आणि ते कसे तरी घरी पोहोचले. तेव्हा त्यांची सून स्वरूपा मुलांना जेवण भरवत होती. आता राकेशराव त्यांच्या सुनेला काय बोलणार? त्यांच्या मुलानेच सर्व काही केलं होतं. परंतु या मागच्या 5 दिवसांपासून त्या दोघांचे वागणे राकेशराव यांच्यासोबत बदलले होते. अगोदर जेव्हा राकेशराव त्यांच्या खात्यावर पैसे होते तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांच्या मागे पुढे करत होते. परंतु आता मागच्या काही दिवसांनी त्यांची काळजीच घेत नव्हते. ते घरात येताच त्यांच्या सुनेला स्वरूपाला म्हणाले, सुनबाई, मला जेवायला वाढ. तेव्हा रागातच त्यांची सून स्वरूपा त्यांना म्हणाली, बाबा, तुम्हाला दिसत नाही का? मी मुलांना जीव घालत आहे. तुम्ही स्वतः स्वयंपाक बनवा आणि खा. मी एकटी काय काय करू? मुलांना पाहू का तुमच्या मागे पुढे करू? मला तर खूप कामं असतात. तुम्हाला काय नुसता न्यूजपेपर घेऊन बसायला सांगावं.
त्यांच्या सुनेचे असे टोचून बोलणे ऐकून राकेशराव यांची भूकच मेली होती. आता तर त्यांची सून त्यांना काहीही बोलत होती, कारण आता राकेशराव यांचे सर्व पैसे त्या दोघांच्या ताब्यात आले होते. कारण आज जगात पैशाला खूप जास्त किंमत आहे. ज्याच्याकडे पैसे त्याला सर्वजण विचारतात. राकेशराव शांतपणे त्यांच्या खोलीत निघून गेले आणि ते आज खूप रडत होते. परंतु आज त्यांना शांत करणारं, त्यांना आधार देणारं कोणीही नव्हतं. त्यांना त्यांचे जुने दिवस आठवत होते. अभयची आई कावेरी राकेशराव यांना कधीच उपाशीपोटी ठेवत नव्हत्या. त्या नेहमी त्यांना एक चपाती जास्तीची भरवत होत्या आणि आज त्यांची सून त्यांना पोळी स्वतः बनवून खा असं म्हणत आहे. राकेशराव यांची पत्नी त्यांची खूप काळजी घेत होती. कावेरी खरोखर खूप साधी, सरळ आणि प्रेमळ गृहिणी होत्या. तिने सर्व कुटुंबाला व्यवस्थित एकत्र ठेवलं होतं. अभयचा जन्म झाल्यास त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी अभयला प्रेमाने आणि लाडाने लहानपणीपासूनच सांभाळलं होतं. एक मुलगा झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाळाची सुद्धा अपेक्षा होती. परंतु देवाने कावेरी आणि राकेशराव यांना एकच बाळ दिलं. यालाच देवाची इच्छा समजून त्यांनी समाधान मानलं. नंतर त्या अभयवर सर्व लक्ष देत होत्या. राकेशराव एक सरकारी बँकेत मॅनेजर होते. त्यांच्या घरात सर्व सुखसुविधा होत्या. अभयला सुद्धा चांगल्या कॉलेजमध्ये शिकवले आणि त्याला नोकरीसुद्धा त्याच शहरात लागली होती. कावेरीताईंना वाटत होतं आपला मुलगा नेहमी आनंदी असावा आणि आपल्यासोबत आपल्या घरातच राहावा, कारण त्यांना त्यांच्या म्हातारपणाची काळजी वाटत होती. जेव्हा अभयला या शहरात नोकरी मिळाली तेव्हा कावेरीताई चिंतामुक्त झाल्या. अभय त्याच्या कामात मन लावून सर्व काम करत होता. त्याला नोकरी लागून 2 ते 3 वर्ष झाले होते. आता कावेरीताई यांना त्यांच्या मुलाच्या लग्नाचे वेध लागले होते. त्यांना त्यांच्या मुलासाठी एकही मुलगी पसंत येत नव्हती. त्यांना असे वाटत होते त्यांच्या मुलासाठी एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसणाऱ्या मुलीला शोधून आणावं. परंतु त्याच दरम्यान त्यांची इच्छा अर्धवट राहिली, कारण अभयने त्याच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीला स्वरूपाला पसंत केलं होतं. त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी कावेरीताई आणि राकेशराव यांनी त्या लग्नासाठी होकार दिला. नंतर मोठ्या धूमधडाक्यात त्या दोघांचं लग्न झालं. स्वरूपा मोठे स्वप्न पाहणारी एक महत्त्वाकांक्षी मुलगी होती. तिला घरात प्रत्येक वस्तू ब्रँडेड आणि महागाची असावी असं वाटत होतं. तिच्या मैत्रिणीसमोर ती तिचा मोठेपणा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तिच्या इच्छा आणि स्वप्नांना कधीच सीमा नव्हती. अभयसुद्धा त्याच्या बायकोला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता. राकेशराव आणि कावेरीताई त्यांच्या मुलात होणारे बदल पाहत होते, परंतु त्या काहीच बोलत नव्हत्या. त्यांना नेहमी असं वाटत होतं त्यांचा मुलगा आणि त्यांच्या सुनेने नेहमी आनंदात राहावं. घरात कोणत्या प्रकारचा वाद नको. स्वरूपा आणि अभय यांना 2 मुलं झाले होते. दोन्ही मुलं त्यांच्या आजी आजोबांसोबत मोठ्या आनंदाने वाढत होते. स्वरूपाची मागणी अजूनसुद्धा कमी झाली नव्हती. कधी शॉपिंगला जाणे, तर कधी सिनेमा पाहायला जाणे असे तिचे दैनंदिन जीवन चालू होते. प्रत्येक दिवशी खूप खर्च करणे तिला खूप चांगलं वाटत होतं. परंतु सासू सासऱ्यांसाठी खर्च करायचा म्हटलं की तिचा चेहराच पडत होता. तिची ही अवस्था पाहून कावेरीताई सावध झाल्या होत्या. राकेशरावांना त्यांच्या रिटायरमेंटला जे काही पैसे मिळाले होते ते पैसे कावेरीताई यांनी राकेशराव यांच्या बँक खात्यात जमा करायला सांगितले होते, कारण ते ज्या सरकारी बँकेत मॅनेजर होते तिथे ते परमनंट होते. त्यामुळे त्यांना पेन्शन भेटत होती. त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटत होती. त्यामुळे त्यांनी पुढे त्या दोघांच्या आयुष्याची सोय लावून ठेवली होती. काही दिवसानंतर कावेरीताई यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. हा राकेशराव यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता. खूप प्रयत्न करून त्या धक्क्यातून ते सावरले होते, परंतु ते त्यांच्या पत्नीच्या आठवणी अजून विसरले नव्हते. अभयची नोकरी खूप चांगली सुरू होती, परंतु तो काही ना काही कारण सांगून राकेशराव यांच्याकडे पैसे मागत होता. राकेशराव हाच विचार करत होते, आपण आपल्या मुलाच्या संसारासाठी महिन्याला 10,000 रुपये दिले तरी काय कमी पडणार आहे. पुढे जाऊन हे सर्व पैसे त्याचेच तर आहेत. परंतु याचा फायदा अभय घेत होता. कधी त्याच्या मुलाची फीस भरण्याचं कारण सांगायचा, तर काही औषध आणायचं कारण सांगायचा, कधी राशन आणायचं आहे असं सांगत होता. वेगवेगळे कारण सांगून तो राकेशराव यांच्याकडून पैसे घ्यायचा. या सर्व गोष्टींच्या मागे खरं तर स्वरूपाचा हात होता. परंतु त्यांच्या मुलाचा विचार करून राकेशराव शांत होते. परंतु आज तर हद्दच झाली होती. अभयने बँकेतले सर्व पैसे काढून राकेशराव यांना खूप मोठा धक्का दिला होता. संध्याकाळी अभय ऑफिसमधून घरी परत आला. जेवण केल्यानंतर राकेशराव त्याला म्हणाले, अभय, माझ्या खात्यातून 15 लाख रुपये असे चोरून काढण्याची काय गरज होती तुला? तू मला पैसे मागितले असते तर मी तुला दिलेच असते ना. मला या वयात एवढा मोठा धक्का देताना तुला लाज वाटली नाही का? माझ्या निधनानंतर माझे पैसे तुलाच तर भेटणार होते. ते पैसे मी मरताना सोबत घेऊन जाणार नव्हतो ना.
अशा प्रकारे आपल्या वडिलांसोबत वागणे आणि त्यांचा छळ करणे चांगली गोष्ट नाही. त्यावर अभय रागात म्हणाला, बाबा तुम्ही माझ्यावर खोटे आरोप करू नका. मी तुमच्या बँक खात्यातून पैसे का काढू? अभय त्याचे डोळे चोरत बोलत होता. त्यावर राकेशराव म्हणाले, तू खरा असतास तर असं नजर चोरली नसतीस. आणि हो, आज मी बँकेत गेलो होतो तेव्हा मला तिथे असणाऱ्या चव्हाणने सर्व काही सांगितलं आहे. आता तुझं सत्य माझ्यापासून लपून राहिलेलं नाही. राकेशराव यांचं बोलणं चालूच होतं तेव्हा तिथे स्वरूपा आली आणि ती राकेशराव यांच्यावर ओरडत म्हणाली, तुम्ही माझ्या नवऱ्याला असं चोर म्हणू शकत नाही. बाबा, तुम्ही स्वतः त्या चेकवरती सही केली होती. मग त्यासाठी माझ्या नवऱ्यावर चोरीचा आरोप का केला जात आहे? सुनबाई, मी माझ्या मुलासोबत बोलत आहे. तू आम्हा दोघांमध्ये नाही बोललीस ते चांगलं असेल. मला काय माहीत होतं माझा मुलगा 15,000 रुपयांच्या ऐवजी 15 लाख रुपये माझ्या बँक खात्यातून मला न सांगता काढत आहे. मी तर 15,000 रुपये देण्यासाठी त्या चेकवरती सही केली होती. स्वरूपा तनतन करत म्हणाली, आता पैसे घेतले आहे तर काय झालं आहे? पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात आले आहेत. माझ्या नवऱ्याने ते पैसे खर्च तर केले नाहीत ना. आता आपलं वय किती झालं आहे ते माहीत आहे का? कधीही निघून जाल. जशा सासूबाई या जगातून निघून गेल्या होत्या, परंतु जाताना त्या तुम्हाला हुशार करून गेल्या. आता माझ्या नवऱ्याने पैसे घेतले म्हणून काय झालं? पैसे तर घरातच आहेत ना. ते तुमच्याकडे राहिले काय आणि तुमच्या मुलाकडे राहिले काय? कमीत कमी पैसे याच घरात आहेत. त्याने एवढा काय फरक पडणार आहे? अभय मात्र शांत होता. स्वरूपा सतत बोलत होती. तेव्हा राकेशराव म्हणाले, स्वरूपा, खूप फरक पडतो जेव्हा एखाद्या माणसाचा जोडीदार त्याला सोडून जातो. तेव्हा त्या माणसावर दुःखाचे डोंगर कोसळतात. तेव्हा तो माणूस दुसऱ्या व्यक्तींकडून अपेक्षा करतो. तो त्यांना वेळेवर जेवण देईल, त्याला हवं नको ते विचारेल. तुम्ही माझा स्वाभिमान माझ्यापासून हिसकावून घेतला आहे. आता मला सध्या पैसे लागले तर मला पैसे तुम्हाला मागावे लागतील. परंतु आता मी असं काहीही होऊ देणार नाही. तुम्हाला माझे पैसे परत द्यावेच लागतील. मग तुम्ही आम्हाला काय कोर्टाच्या चक्रा मारायला लावणार आहात का? तुमच्याच मुलाला आणि सुनेला तुम्ही तुरुंगात टाकणार आहात का? स्वरूपा जोर जोरात रडत ओरडत होती. तेव्हा राकेशराव म्हणाले, मी ते पण करू शकतो, परंतु मी असं काही करणार नाही. कारण मी एका मुलाचा बाप आहे आणि मी असं काहीच करू शकत नाही. तुम्ही माझ्यासोबत वाईट वागू शकतात, पण मी नाही वागू शकत. एवढं बोलून राकेशराव काठीच्या साह्याने त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि त्यांनी त्यांच्या रूमचा दरवाजा आतून बंद केला. त्यांना आत्ता काहीच समजत नव्हतं काय करावं आणि काय करू नये. नंतर त्यांच्या डोक्यात विचार आला. त्यांनी जेव्हा त्यांचं कपाट उघडलं तेव्हा त्या कपाटात घराचे कागदपत्र होते. तेव्हा राकेशराव यांनी गप्प काही न बोलता एका घर विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या माणसाला कॉल केला. त्यानंतर 7 दिवस घरात खूप शांतता होती. अभय त्याच्या वडिलांच्या नजरेसमोर पण येत नव्हता. एके दिवशी अचानक घराच्या दाराची बेल वाजली. दरवाजा उघडला तेव्हा दारात एक दलाल आणि त्याच्यासोबत एक कुटुंब होतं. तेव्हा त्यांनी घर व्यवस्थित पाहिलं. हे लोक कोण आहेत आणि हे घराच्या आत का आले आहेत? अभय म्हणाला, बाळा, हे लोक आपलं घर खरेदी करण्यासाठी आले आहेत. 80 लाख रुपयांना आपलं घर विक्री होत आहे. राकेशराव म्हणाले. तेव्हा रागात अभय म्हणाला, आम्हाला हे घर विकायचं नाही. तुम्ही लोक आत्ताच्या आत्ता बाहेर निघून जा. तेव्हा राकेशराव शांततेत म्हणाले, तू घर विकणारा किंवा न विकणारा कोण आहेस? हे घर माझ्या नावावर आहे आणि मला हे घर विकायचं आहे. मला पैशांची आत्ता खूप गरज आहे. आत्ता माझी पेन्शन यायला खूप वेळ आहे आणि माझ्या बँक खात्यात 1 रुपयासुद्धा नाही. त्यामुळे मलाच काही ना काही करावं लागेल. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या घरात जाऊन राहा. मी या मिळणाऱ्या 80 लाखात माझ्या राहण्याची आणि माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करेल. आणि हो, सोबतच कावेरीचं वर्षश्राद्धसुद्धा मला करायचं आहे. मी तुझ्या मामासोबत बोललो आहे. त्यांच्या गावी स्वस्त किमतीत घर भेटेल आणि उरलेले पैसे मी बँकेत जमा करेल. राकेशराव यांचा निर्णय ऐकून स्वरूपा आणि अभयच्या पायाखालून जमीनच सरकली. आत्ता भाड्याचं घर घेण्यासाठी कुठं जायचं? एवढं मोठं घर भाड्याने घेणं शक्यच नाही. दोघं पती पत्नी आत्ता विचारात पडले होते. त्या आलेल्या कुटुंबाला आणि दलालाला राकेशराव म्हणाले, तुम्ही लोक उद्या या. आत्ता तुम्ही तुमच्या घरी गेला तरी चालेल, परंतु उद्या नक्की या आणि घर व्यवस्थित पाहून घ्या. वर खाली सर्व बाजूने व्यवस्थित पाहून घ्या. सर्व लोक निघून गेल्यानंतर स्वरूपा आणि अभयने राकेशरावांची क्षमा मागितली. ते दोघं पण म्हणत होते, बाबा, आमची चूक झाली. तुम्ही आम्हाला माफ करा. शेवटी राकेशराव यांची हुशारीच कामी आली होती.
खरं तर राकेश रावांनी हे सर्व नाटक रचलं होतं. ते त्यांच्या बायकोसोबत घालवलेल्या आठवणींचं घर का विकतील? त्यांनी त्या दोघांना माफ केलं. अभयने सर्व पैसे परत राकेशराव यांच्या बँक खात्यात जमा केले. आता राकेशराव परत आत्मसन्मानाने जगत आहेत. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात मुलगा आणि सून त्यांच्या सासऱ्यांची फसवणूक करून त्यांना स्वतःपासून दूर करतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलावर अवलंबून न राहता आपण आपल्या कष्टाने जमा केलेले पैसे नेहमी आपल्याच बँक खात्यात जमा करावे. तरच आपल्याला आयुष्यात शेवटपर्यंत आत्मसन्मानाने जगता येईल. हेच सत्य आहे. राकेशराव यांनी घेतलेला निर्णय योग्य होता का? याबद्दल आपलं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.